हात पुढे करणार तर नात्यांना पकडून ठेवशील, नाहीतर नात्यांना हातातून सुटण्यात वेळ नाही लागत. जा जा पोरा. अरे ह्याच्यात तर भरपूर पाणी आहे, म्हणून याचं वजन झालंय. ह्याच्यातलं पाणी काढलं तर हलकं होऊन जाईल. अरे वा, तुझ्यासारखा माणूस मी पहिल्यांदाच बघितला. आता थोड्या वेळा पहिले तुझ्या बायकोनी चायचा ग्लास उचलायला मना केलं आणि तू तिच्यासाठीच हे सगळं करतोय. जिजाबाई, किती ईश भरलंय तुझ्या आतमध्ये, अजून किती ईश घोळणार तू? काही पेरत नाहीये. जे पीक दिसतंय तेच बोलतंय. तुम्हीच बघा ना आत्या, आनंदची मर्दानगी किती कमकुवत दिसते. इथे चादर उचलायला आला, पण ह्याला हे कळत नाहीये, ज्या नात्याला वाचवण्यासाठी आहे ते चादर उचलायला आलाय. उद्या याची बायको त्याच्या मर्दपणाला याच चादरीसारखं पिळून वाळत घालेल. तुम्ही नका करू, याला सुकायला मी टाकते. अरे नाही नाही, तुम्ही दोघं राहा सोबत. आम्हाला काय त्रास होऊ शकतो आता? आम्हाला एवढंच बोलायचं होतं, तुझा नवरा तुझ्यासाठी एक पाऊल पुढे आला, त्यांनी बी हातभार लावला. आता तू बी तो तिथे चायचा ग्लास ठेवलाय ना, तो उचलून आतमध्ये ठेवून दे. हा, जेणेकरून आनंदला पण कळेल की फक्त त्याला नाही, लक्ष्मीला सुद्धा वाटतंय की हे नातं चांगलं राहावं. आणि का करेल लक्ष्मी हे? लक्ष्मी नको उचलू चहाचं कप. लक्ष्मी, तू करुणाचं काही ऐकू नकोस. हे तुझ्या आणि आनंदच्या नात्याबद्दल आहे. करुणाताई बरोबर बोलत आहे. चला तुम्ही. जिजाबाई, बरोबर करत नाहीयेस तू. तुझी ईर्ष्याची आग भीम आणि रमाच्या वरही आपल्या पोरांवरही जाते. तर थांबवून घ्या ना. इतकी सारी लोक आहे घरात, सगळे मिळून थांबा मला. नाहीतर माहित नाही ही आग वाढत वाढत काय काय जळवेल ते. जा आतमध्ये जाऊन बघा, लक्ष्मी रडत आहे. जाऊन बघा जा. आणि तिकडे बघा, तुमची दुसरी सून बी रडतच आहे. अरे ताई, तिकडे बघा, तुमची तिसरी सून पण रडतच येत आहे. कमालच झाली नाही? घरातल्या तीनही सुना एकाच सोबत रडत आहे. आणि माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
रमा, अरे आता तर अपराधी तुम्ही पण बनल्या. ती नाही सुना एक सोबत रडत आहे आणि तुम्ही करुणा आणि लक्ष्मीला सोडून रमाकडे जात आहे. तर करुणा आणि लक्ष्मीसाठी तुम्ही अपराधी झाल्यात का नाही? हे, मार खाऊन आलीस का तू? सांग ना. तू बसली तर आनंद होतोय ना. मी मार खाल्ला की नाही? मला तर छान वाटेल तू जर मार खाल्ला असेल तर. या घरात सगळ्यात मजबूत हड्डी तुझीच तर आहे ना, है ना? सांग ना, सांग. जरी असेल तरी ते हाड मोडून टाकलं जाईल. मला भीम समजण्याची चूक करू नकोस. जे तू म्हणशील ते करत राहीन. आधी म्हणायचीस मला इथे राहायचंय, आता म्हणतेस मला राहायचं नाहीये. काय मस्करी चालली ही? कान देऊन नीट ऐक. आता आपण इथेच राहायचं, कुठं नाही जायचं. करुणा, तुझ्यासोबत जुना हिशोब आहे माझा. बघत राहा आता काय काय करते मी. आता काय बी होऊ दे पुढं. आता मला फक्त हेच पाहिजे की तू नेहमी अशीच रडत राहावी. खूप चांगलं वाटतं असं बघायला मला. शांती मिळते मला. आणि विचार कर ना, ज्या बाईला इतक्या वर्षांपासून कधी चैन नाही मिळालं, तिला चैन मिळल तर कसं वाटल तिला? रमा, रमा, रडू नको पोरी. पोरी, काय झालं सांग ना, का रडतेस तू? आता मी हितेश काका, जोखू काका, जनार्दन काका यांचं नाव लपवलंय. मग मी कसं सांगू शकते? रमा, सांग ना मला काय झालं. आत्या, त्यांच्या ऑफिसात 4 चोर आले होते आणि ते पेपर चोरी करत होते. त्यांनी त्या चोरांना पकडलं आणि हे समजा घडताना त्यांच्या हाताला मार लागलाय. काय? कसा आहे तो? कुठे आहे तो? बरा तर आहे ना? कशी असतील? बरी आहेत. स्वतःच्या सिद्धांतांसोबत, आपल्या नियमांसोबत. मी सांगितलं त्यांना की तुम्ही चला आणि डॉक्टरांकडून पट्टी करून घ्या, पण ते म्हणाले की नाही, ऑफिसातून सुट्टी नाही मिळणार. आणि जर ऑफिसातून सुट्टी नाही मिळाली तर मी नाही येणार. पण ते चोर पकडले गेले की नाही? नाही पकडले गेले. रमा, मला असं वाटतंय की ते चोर मुद्दाम तिकडे गेले असते, म्हणजे भीमची नोकरी संकटात येईल. जर का ते भीम समोर पेपर घेऊन पळाले असते तर पूर्ण आरोप भीमवर टाकून त्याला कसं तरी नोकरीवरून काढून टाकलं असतं. सगळ्यांची मिलीभगत आहे, सगळ्यांची. सगळेच्या सगळे माझ्या भीमच्या मागे पडले आहेत. त्या 4 चोरांचं कधीही भलं नाही होणार. तर तो हा चहाचा पेला नाही उचलणार तर? तुम्ही मला एकटं सोडा.
हे बघ, तुला माहितीये तू अशी रडताना अजिबात चांगली दिसत नाहीस, म्हणून आता गप्प बस. हे बघ लक्ष्मी, हे तुला बी माहितीये की मी तुझ्यावर किती प्रेम करतो, पण तुला बी समजायला पाहिजे ना की नवरा काय असतो आणि बायको कशी असते ते. मला पण तर वाईट वाटणार असेल लक्ष्मी, जर तू सगळ्यांसोबत असं माझ्या बरोबर उद्धटपणे बोललीस तर. आता ही गोष्ट आतमध्ये असते ना तर बहुतेक मला रागही आला नसता, पण सगळ्यांसमोर बाहेर. नात्यात आत आणि बाहेरचा थर एवढा का? आणि जर मी 2 लोकांसमोर तुमचं बोलणं नाही ऐकलं तरी ह्याचा अर्थ तुमचा अपमान झाला. तर मग काय, मग ह्यात मी तुला चहाचा पेला उचलायला सांगितला तर मग तुझा अपमान झाला? तुम्हाला नाही समजत. याचा असं आहे, तुमच्यावर बाळदादांचा असर होतोय. म्हणजे काय, की मी बालदादा सारखा वागतोय? तर मग काय भीम सारखा बनू? जे बायको बोलेल ते करू, चुकीचं असेल ना तर बरोबर. आनंद, काय झालंय तुला? तू तर असा नव्हता. काय नाही बाबा, प्रत्येक नवरा बायको मध्ये काय नाही काहीतरी होत असतं. आमच्यामध्ये सुद्धा काहीतरी होते. वाईट वेळ आहे, वेळ निघून जाईल. हेच बोलत होतास ना की रमा जे काही बोलते भीम तिची प्रत्येक गोष्ट ऐक. मग जा, रमा बाहेर बसली, तिला जाऊन विचार की ती भीमच्या हाताच्या जखमेवर पट्टी बांधण्यासाठी बोलून बोलून थकलीये, पण भीमने तिचं म्हणणं ऐकलं नाही. बाबा, भीमचा हात कसा कापला गेला ते आधी तुला हे विचारणं जास्त गरजेचं आहे. तुझ्या या अशा वागण्यामुळं तुझ्या बायकोला किती त्रास झालाय ते याबद्दल कधी विचार केलायस तू? जर कोणाबद्दलही चांगलं नाही बोलू शकत ना तर कमीत कमी वाईट तरी नको बोलूस. अजूनही नाराज आहेस माझ्यावर रमा? अजूनही चिडली आहेस? आता तर मी मलमपट्टी केली आहे. चांगलं केलं तुम्ही. तुमच्यासाठी जेवण आणते. रमा, ऐक तर आधी माझं म्हणणं. असं चिडचिड करून नको राहूस. मी कशाला तुमच्यावर रागू? मॅनेजरचं ऐकणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्यांचं ऐकलत, कर्तव्य निभावलत, मग कशाला रागू? हेच तर आयुष्याचे नियम आहेत रमा. आणि ज्या लोकांनी चोरी केली त्यांना पोलिसांच्या ताब्यात न देणं ही कुठची पद्धत आहे? ज्या लोकांनी तुमचा हात कापला त्यांना असंच सोडून देणं, याला काय म्हणणार तुम्ही? माहितीये तुम्हाला, तुमच्या या शिस्तपणाच्या नादात लोक हसतात तुमच्यावर, वेडे म्हणतात तुम्हाला. याचा अर्थ तुला कळलं की चोरी करणारे हितेश काका, जोखू काका, मनोहर काका आणि जनार्दन काका होते? वय कळले मला. आणि ते मेघनाथ चौथाच्या पोरांसोबत तुम्हाला वेडा म्हणत होता, हसत होता तुमच्यावर. तू चाळीमध्ये कोणाला बोलली नाहीस ना की हे चोरी करायला आले होते? हे जास्त महत्वाचं आहे, वय ना? हे महत्वाचं नाहीये की मला त्यांच्या म्हणण्याचं वाईट वाटले. नाही, असं नाहीये रमा.
हे पहा, भीमराव आणि त्याच्या पत्नीने स्वाक्षरी करून हे पत्र मला दिलंय. सगळे म्हणतात वृत्तपत्रामध्ये तलवारीपेक्षा जास्त ताकद असते आणि त्याही पेक्षा ताकदवान मला हे पत्र वाटतंय. भीमरावने जना चिठ्ठी लिहून पाठवले ना, सगळेच्या सगळे हारलेत. मी नाही हारणार. आपल्या जातीची शपथ, मी नाही हारणार. या पत्राच्या जाळ्यात अडकून बऱ्याच जणांनी ढोपरं टेकली असतील, पण हा मॅनेजर नाही टेकणार. वा मॅनेजर साहेब, वा, खूपच छान. मला तुमच्याकडून अशाच उत्तराची अपेक्षा होती. बसा 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 बसा. फक्त तुमचा जोश आणि जिद्द अशीच कायम ठेवा. महिपाल, जा बाळा, जेवण घ्यायला सांग. होय बाबा. आधी जेवण घेऊया आणि मग खाता खाता पुढच्या योजनांची आखणी करूयात. हे घ्या, जेवण घ्या. जेवण कसं खाऊ? आज तुझ्या हाताने खाऊ घाल ना. हे बघा, असं करून काय बी होणार नाहीये. आणि असं बोलल्यानं माझा राग शांत होणार नाहीये. पण तुझा नवरा तर मूर्ख आहे. तो चालाकी कशी काय करणार? माझा नवरा वेडा नाहीये. वेडी लोक ती आहेत जी तुम्हाला म्हणत होती. ते बोलले तेव्हा मला वाईट वाटलं, राग आला. आणि तुम्हाला का पुळकाय त्या 4 लोकांचा? काय गरज होती? बस. हे बघ रमा, त्यांनी जर ऑफिसमध्ये जास्त नुकसान केलं असतं तर मी त्या जागी कोणालाच सोडलं नसतं. पण त्यांनी माझं व्यक्तिगत नुकसान केलंय, त्यामुळे मी सोडून दिलं. आणि मग आपलीच माणसं आहेत, आपल्याच चाळीमध्ये राहतात. आपले संबंध त्यांच्यासोबत कसेही असले तरीही संबंध तर आहेत ना. आणि मग जोखू काकांना परेशान करणं म्हणजे फुलिया काकूंना परेशान केल्यासारखं आहे ना. आणि फुलिया काकूंना दुःख कसं देऊ शकतो मी? हे बघ रमा, तुझा नवरा स्वतःचा हात कापूनही घरी परतू शकतो. कितीही दुःख झालं तरीही घरी येऊ शकतो. खूप त्रास अडचणी घेऊन घरी येऊ शकतो. पण पुन्हा दुसऱ्याच्या घरामध्ये दुःख किंचितही देऊ शकत नाही. मी डायरी लिहितो. आजपर्यंत तू कधी वैयक्तिक माझ्या त्रासाबद्दल काही डायरीत लिहिताना पाहिलंस? मी फक्त आणि फक्त त्या डायरीमध्ये समाजाशी निगडीत असलेल्या गोष्टी लिहितो. तर मग मी समाजाच्या गोष्टी लिहितो तर समाजाविषयी विचार करणंही गरजेचं आहे ना. आणि हे 4ही जण समाजाचाच तर भाग आहे. त्यामुळे माफी दिली मी. तूही कर. समजावलेत सुद्धा आणि बदल्यात माफी पण मागितली. पण खरं सांगते, तुम्ही दुसऱ्यांना प्रकाश मिळावा म्हणून स्वतः जळता. आणि मी तुमचं हे जळणं समजू शकते. बऱ्याचदा यामध्ये माझ्या बाईपणाच्या भावना जळून जातात.